लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढल्यानंतर महायुती स्थानिक पातळीवरच्या निवडणुका काही ठिकाणी स्वबळावर लढणार असल्याचं दिसतंय। त्यामुळे अकोला जिल्ह्यात स्थानिक पातळीवरची निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे। पाहूयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। अकोला जिल्ह्यात स्थानिक रणधुमाळी। मूर्तिजापूरमध्ये साथीदारच झाले प्रतिस्पर्धी। भाजपा आणि शिवसेना आमने सामने। स्थानिक निवडणुकांचं बिगुल वाजतात सर्वच पक्ष काही ठिकाणी स्वबळावर तर काही ठिकाणी युती करत मैदानात उतरले। मात्र मूर्तिजापूरमध्ये तर या बदलाचा सर्वाधिक भडका पाहायला मिळतोय। संत गाडगेबाबा आणि पुंडलिक बाबा यांच्या कर्मभूमीत गेल्या 3 टर्ममध्ये मतदारांनी विविध पक्षांना संधी दिली आहे। आता पुन्हा जनता कोणाला पास करणार आणि कोणाला नापास करणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली। भाजपनं सुशिक्षित साध्या घरातून आलेला तरुण चेहरा हर्षल साबळे यांना नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उतरवलंय। शहरातील प्रत्येक समस्येची पारख असणारे हर्षल साबळे मूर्तिजापूरच्या समस्या दूर करून शहराला नवी ओळख देणार असल्याचा दावा करतायत। मूर्तिजापूर शहरात प्रथमच सामान्य घरातील मान्य आमदार हरीशभाऊ पिंपळे यांच्या मार्गदर्शनात मी उमेदवार उतरलेला आहे। सामान्य घरात असलेला सुशिक्षित BSc आणि MBA झालेला तरुण उमेदवार, सगळ्यांच्या समस्या जाणणारा व तसेच सर्वांसाठी धावून येणारा 24/7 सामान्य घरात असलेला व्यक्ती। तुम्ही दिलेलं मत कधी वाया जाणार नाही याची मी शाश्वती देऊ शकतो आणि मूर्तिजापूर विकासाच्या मार्गाने कसा नेऊ शकतो ते फक्त मीच करू शकतो। तर दुसरीकडे महायुतीतील घटक पक्ष एकनाथ शिंदेंची शिवसेनाही मागे नाहीये। त्यांनीही तरुण सुशिक्षित उमेदवार शुभम मोहोड यांच्यावर विश्वास टाकत नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे। विकासाचे सर्व शहरातील विकासाचे मुद्दे आहेत, जसे की रस्ता, पाणी, लाईट, स्वच्छता हे प्रत्येक मुद्दे आहेत। त्यानंतर रोजगार वगैरे तरुणांसाठी असे मुद्दे घेऊन आम्ही निवडणूक लढत आहेत। आता पण आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांच्या ज्या योजना आहेत त्यामुळे जास्त फायदा होईल असं आम्हाला वाटते। एकत्र येऊन लोकसभा विधानसभा जिंकणारे साथीदार आता मूर्तिजापूरमध्ये समोरासमोर उभे ठाकले। त्यामुळे आता कोण जिंकणार, शहराचा कौल कोणाला जाणार याची थरारक कथा काही दिवसांनी मतपेटीतून बाहेर येणाऱ्या निकालाने समजेल। अमोल नांदुरकर, लोकशाही मराठी, अकोला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।